नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। ठाकरे गटाच्या विधिमंडळाच्या गट नेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती। महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। नुकतीच आज शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली। या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार हे देखील उपस्थित होते। ही बैठक उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद गट नेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली। यामध्ये उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून आदित्य ठाकरेंच्या वाटेला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गट नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यासोबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गट नेतेपदी निवड करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम असणार आहे। यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय घेतील। या संदर्भात भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली। पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो, अन्यथा आदित्य साहेब ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी मिळावी असं माझं स्वतःचं मत होतं। पण त्यांना विधिमंडळ नेतेपदी नेमले, त्यांना विधिमंडळ नेतेपदी आदित्य साहेबांना विधिमंडळ नेतेपदी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा ह्या दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे। विरोधी पक्ष नेते पदासाठी काही दावा केला जाईल काय सांगा? अरे थांब ना, अरे एक मिनिट थांब ना, प्रश्न विचारतो, थांब ना। असं आहे की आम्ही जरूर शपथविधी झाला, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की आम्ही नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड झाली की आम्ही जरूर विद्यमान सरकारकडे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं याची मागणी ही आम्ही रितसर करणारच आहोत।